जिरं टाकू आणि लसूण पत्त्याचे पानं टाकते. आपल्याला इथे शेवभाजी बनवायची आहे. टोमॅटो आणि शेवपासून शेवभाजी. त्याच्यासाठी टोमॅटो, कांदे, लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे. गॅसवर ठेवली आहे कढई. त्याच्यात घातला आहे 1.5 चमचा एवढं तेल. तुम्ही जास्त कमी करू शकता. आणि आपल्याला हे तेल तापल्यावर इथे मोहरी आणि जिरं 1 छोटा चमचा घालायचे आहे. तुम्हाला जसं वापरता येईल तुम्ही कमी जास्त प्रमाणात मोहरी आणि जिरं घेऊ शकता. आपल्याला इथे 7-8 पाकळ्या लसूण घालायचा आहे कट केलेला कढईमध्ये फोडणीसाठी. आणि आपल्याला इथे 7-8 पानं कढीपत्त्याचे पण कट करून घालायचे आहेत. तुम्हाला घालायचे तर घाला, नका घालायचे कढीपत्त्याचे पानं तर नका घालू. पण माझ्याकडे होते म्हणून मी इथे कढीपत्त्याचे पानं पण वापरलेले आहेत. आणि आपण 3 कांदे अगदीच बारीक असे कट केले आहेत ते पण मी इथे कढईमध्ये फ्राय करायसाठी घालणार आहे. आणि सगळे कांदे मी इथे कढईमध्ये घालून घेतले आहे. आपल्याला इथे तेल सुटेपर्यंत परतवायचे आहेत. नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये तुमची मावशी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज बनवायचं आहेत आपल्याला छान अशी सोपी आणि स्वादिष्ट अगदी चविष्ट अशी शेवभाजी. अगदी झटपट होणारी असते. तुम्ही ड्युटीवरनं या किंवा डब्याला न्या किंवा शेतातनं या, दमलेले असलं आणि तुम्हाला जरी छान अशी भाजी खायची असली, तोंडाला चव येणारी, तर तुम्ही ही भाजी बनवून खा. खूपच छान असे एकदा बनवून बघा आणि मग तुम्ही परत परत बनवा. आता त्याच्यासाठी मी इथे कांद्यांमध्ये हळद घालणार आहे. अर्धा चमचा घातली आहे. आणि आता इथे मला लाल मिरची पावडरचा सुद्धा 1 चमचा घातला आहे. आणि ते मला इथे उलटपालट असं करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि आपल्याला इथे छान असं सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत. टाकल्यावर शिजून घ्यायचे आहेत. आता मी हे परतवलं ना, आपल्याकडे जे हिंग आहे, हिंग घातला आहे. आणि ते 3 टमाटे होते ते मी कट करून घेतले आहे आणि त्याची अशी प्युरी करून घेतली आहे. ती पण मी इथे हे मसाले परतवल्यावर टमाट्याची प्युरी ह्या ठिकाणी वापरणार आहे मी. आपल्याला कसं मी कट करून घातलेले नाही. इथे जरा आपल्याला भाजीला दाटपणा येण्यासाठी मी जे आपले टोमॅटो आहेत ना ते मिक्सरमधून फिरून घेतले आहेत. आणि ते पण इथे मी भाजीमध्ये वापरले आहेत बरं का. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कट करूनही बारीक कट करून इथे वापरू शकता. पण मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे. आणि आता आपल्याला बाकीचे मसाले पण अजून इथे टाकून घ्यायचे आहेत. आता मी इथे मीठ टाकणार आहे. मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यावर काय होतं, आपली जी फोडणी होते ती अगदी चवदार होते. सगळ्या मसाल्यांना मीठ टाकल्यामुळे आपली ही भाजी अगदीच चविष्ट होते. कुठलीही भाजी चविष्ट होते. हीच काय, कुठली पण भाजी तुम्ही फोडणीत मीठ टाकून बघा. आपल्याला चवीपुरतं इथे मीठ टाकून आपण हे सगळे मसाले इथे शिजून घेणार आहोत. आणि आता आपण राहिलेले पण बाकीचे मसाले टाकणार आहोत. इथे मी खानदेशी मसाला वापरला आहे 1.5 चमचा, अगदी छोट्या चमच्याने बरं का, जास्त नाही, तिखट होईल म्हणून. आणि मी इथे धना जिऱ्याची पावडर आपण बनवून ठेवतो घरात 1 वर्षासाठी, ती पण मी वापरली आहे इथे 1.5 चमचा. आणि ही कसुरी मेथी पण वापरली आहे. ही आपल्याला 1 चमचाच्या आसपास वापरायची आहे. तिच्याने तर इतकी भाजीला सुंदर अशी चव येते. आणि मी इथे दहीही वापरणार आहे. दही फक्त मी इथे 2 चमचे वापरणार आहे, 2-2.5 चमचे. पण अगदी फ्रेश दही आहे आपल्याकडे, हे आंबट नाही. आंबट दही असलं ना जरा कमी वापरा. मी एवढं दही वापरलं आहे 2.5 चमचे. आणि हे आपल्याला अगदीच छान असं उलटपालट करून फिरून घ्यायचं आहे एकदम मिक्स होईपर्यंत. कारण दही, नाहीतर दही आणि टोमॅटोने आपली भाजी फाटू शकते. आपण ही भाजी छान असं मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचं आहे दही. आणि मग छान असं तेल सुटेल त्याला. आता आपल्याला हे भाजीला तेल सुटलं ना तर मग आपल्याला ह्या ठिकाणी गरम पाणी वापरायचं आहे. गार पाणी शक्यतो कुठल्याही भाजीला वापरू नये. मी गरमच पाणी वापरते. तुम्हाला वापरायचं तर वापरा, पण मी तुम्हाला एक सांगते की आपण गरमच पाणी वापरलं पाहिजे. तर आपला हा मसाला चांगलाच आपण परतून घेतला आहे. मी बाजूला शेगडीवर गरम पाणी ठेवलं होतं. तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं पाणी तुम्ही भाजीत आपल्या टाकू शकता, जेवढे मेंबर असले तेवढे. मी एवढं पाणी वापरलेलं आहे या भाजीला. अजून थोडं वापरणार आहे पातेलीत, ते पण मी ते टाकून घेणार आहे. आणि हे बघा आपल्या भाजीला किती छान कलर आला, पाहिला ना तुम्ही, असाच कलर येतो भाजीला. आता ही भाजीला उकळी आल्यावर आपल्याला इथे शेव टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी टाकायची तेवढी टाका. मी एवढी शेव वापरली आहे, तरी ही 150 ग्रामच्या आसपास शेव आहे.
आणि ही शेव इथे वापरून आणि आपल्याला फक्तच एकच उकळी काढायची आहे. नाहीतर आपली शेव जर जास्त शिजली तर आपल्या भाजीचं अगदीच घट्ट असं पिठल्यासारखी आपली भाजी होईल. म्हणून आपण एकच उकळी काढायची आहे. ती आपोआपच आपली गरम जी पाणी असतं ना त्याच्यामध्ये शिजून जाते. आता कोथिंबीर घातली आहे मी हिरवीगार आणि आपल्याला ताट वाढून घ्यायचं आहे. सगळा काही भाजी, भाकरी, लोणचं, कांदा सगळा काही. आणि तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.